कोण कोण आहे? अरे त्योच ज्यानं मला अंगठी दिली आहे त्यो. हा सांगतो की आधी मला प्रॅक्टिस करू दे. हा अय प्रॅक्टिस नंतर कर, आधी नाव सांग. ए माझी प्रॅक्टिस थांबली ना गुज भरतीला प्रॉब्लेम यायचा माझ्या. लई मोठा भरती होणार आहेस ना. हा तू भरती येऊन का बोललीस का? आता तर मी सांगतच नसतो. हा, अरे सॉरी 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 सॉरी. नाही. आजा होशील की भरती, सांग कोण आहे ती. शितले मला प्रॅक्टिस करू दे. अरे आधी नाव सांग मग कर की प्रॅक्टिस. तू हो बाजूला. मी कुठं आडवी येते? तू बाजूला हो. मी नाही होणार बाजूला. ठीक आहे. सांग कोण आहे ती. उड्या मारून दम लागेल. हो बाजूला. अय मी काय तुझ्यासारखी नाही, कळलं ना. आणि लई नाटकी करू नका साजा. तू म्हणला होतास अंगठी घातल्यावर नाव सांगशील म्हणून, म्हणून मी अंगठी बी घातली. अरे हो सांगतो की दम धर नका. नाही निघत दम. सांग की आजा. अरे वा एवढं प्रेम तू चाललंय व्हय? प्रेम नाही पण कळायला पाहिजे ना कोण आहे ते. मग त्याला काय कधी बी कळलं तरी चालतेच की. आजा तू सांगणार आहेस का नाही? सांगणार. सांग की आजा. अरे मी सांगायची गरज बी नाही. वेळ आल्यावर कळलंच तुला. आजा ते पोरगा कोण आहे ते आज तुला सांगावं लागलच. तू जिथं जाशील ना तिथं येईन, पण उत्तर घेतल्याशिवाय जाणार नाही. अहो बघितलं का, जेडी काल खरेदी करून आली. खरेदी केली पण वय? होय. अहो म्हणजे 17ला सेल लागला होता ना, मग म्हणलं लगेच खरेदी करून ये. तुम्ही कधी करताय खरेदी? कसली? हाय का आता अजिंक्यना ड्रेस घ्यायचाय ना? हो पण आत्ताच कुठं, अजून कुठं कार्यक्रमाचं ठरलंय? अहो पण अचानक ठरलं तर काय करणार आहे, मग उगीच पळापळ होईल ना. तर त्याच्यापेक्षा आधीच तयारी केलेली बरी. मी काय म्हणतोय पुष्पे, आपण आजाला एकदा सांगून बघू की. तुमचं आहेच का अजून आता? अगं तसं नाही, पण मला काय मामा काय चाललंय? काय नाही. कसली चर्चा चालली एवढी? नाही अजिंक्य नाश्ता आणू का तुम्हाला? हा करतो की. मामा अरे भरतीची बातमी आली का रे आज? हा? कवा येणार आहे काय माहिती. मागच्या आठवड्यात दिला असा अंदाज होता पण अजून आली नाही. का रे गप काय? काय नाही असंच. मामा मला वाटलं माझ्या लग्नाचा विचार करतोस का काय? हा? हे बघ माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नको. मी एकदा भरती झालो ना मग बघू की आपण, आणि आपल्याला काही काही. मामा हा? मी आलोच जरा. तुला काय अक्कल आहे का ग? कशाला घरापाशी आलीस? सांग कोण आहे ते. तुला म्हणलं ना येळाला सांगतो म्हणून. अरे पण कवा यायची तुझी येळ? येईल तेव्हा येईल, आता जाईत ना. बस घरातले 100 चौकशा करतील. तू नाव सांग मी जाते. नाही सांगत. मग मी बी नाही जाणार. नाही जाणार म्हणे. आयुष्यभर आमच्या घरात राहतीस का? तू नाव नाही सांगितलं तर आहे ना आयुष्यभर तुमच्यातच. अगं जा बाई, मामा अजून घरात आहे. सकाळ सकाळ कालवा नको उगाच. हात कालवा काय त्यात, मामाला बी कळू दे की भाचा काय काय करतोय ते. हा काय करतोय ग मी? हेच पोरींना दुसऱ्याचं प्रपोज काय मारतोय, गिफ्ट काय देतोय. शिकले उगाच मामा समोर काय बी पचकू नको बरं का.
मग तू सांग कोण आहे ते. तू जर असं बोलणार असेल ना तर मी जिंदगीत सांगत नसतो बघ कोण पोरगा आहे त्यो. ठीक आहे, नको सांगूस. मी ना तुझ्या घरात जाऊन जिजींना विचारी ना. हा? जायचं जा की. मी खरंच जाई ना आजा. अगं जा की मग. आजा मी खरंच जाई ना. अगं नुसते बोल नको जा. जाते मी. आजा सांग की कोण आहे ते. आता तर मी सांगतच नसतो. तुला सांगावं तर लागणारच. हे राहुले अरे दुकान काय झोपा काढतेस होय? अरे श्रावणात गिराईक कुठं आहे? मग काय करायचं? बरं ते जाऊ दे. ऐक अरे शितली माझ्या माग लागली. काय हो तुझ्या माग लागले वय? अरे म्हणजे सकाळपासून माझ्या माग लागली. त्या पोराचं नाव काय ते कोण आहे सांग म्हणून. तिला गिफ्ट आवडलं नसणार आहे तरी मी तुला म्हणत होतो वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून. ए अक्कलवंत तिला गिफ्ट आवडले म्हणून ती नाव विचारते. काय खरंच वय? हो आजा तरी मी तुला म्हणत होतो का नाही गिफ्ट चांगलं आहे म्हणून. हा असं होय? आजा तिला सांगून टाक की कुणी गिफ्ट दिलंय ते. म्हणजे मी दिलं असं सांगू ना. अरे तू नाही मी दिलंय ते सांग की. खायला अरे काल तर म्हणला होता की माझं नाव सांगू नको म्हणून. अरे आपलं मी ते असंच म्हणलं होतं तू मनावर घेतलंस वय विसरून जा. हा तिला पटकन सांगून टाक राहुलनं दिलंय ते. अरे असं नसते राहुले. अरे तिची जितकी तडफड होईल ना तेवढी तुझ्या मागे येईल. अरे लोहा जितना गरम होत आहे ना उतना अच्छा आहे. आपण वेळ बघून हातोडा मारूया. मार दो हातोडा.